नमस्कार मंडळी, चला आपण आज वांग्याचं भरीत बनवणार आहेत. आणि छानपैकी असे वांगे आणलेले आहेत आणि मोठे मोठे वांगे आणले होते मी भरीत करण्यासाठीच. आणि सगळ्यात आधी ते किडके इतकं बघायचे आणि नंतर काय करायचं, त्याला चांगलं असं गॅसवर भाजून घ्यायचं. मग नंतर ही ना कांद्याची पात आहे बघा, म्हणजे कांद्याचे जे पातीचे कांदे असतात ना ते आहेत, ते पण कट करून घेतले आहेत मी त्याच्यात टाकण्यासाठी. तोपर्यंत वांगे भाजत आहेत. 5-6 वांग्याचं भरीत बनवणार आहेत, तर एवढा सगळा कांदा घेतलेला आहे मी. आणि भरीत एकटीच खाणार होते आणि चांगले वांगे भाजून घ्यायचे आणि असं कांदा, कोथिंबीर, पुन्हा अजून लसूण असं सगळं घ्यायचं कट करून. नंतर वांगे भाजून झाले, मग त्याचे सगळं वरचं साल वगैरे काढून घ्यायचं. वांगे किडके आहेत का बघायचं, नाहीतर त्याच्यामध्ये पण आळ्या असतात, आणि चांगलं बघायचं. मग नंतर आहे ना असं मग बारीक करून घेतलं मी बरेच जरा. आणि नंतर काय केलं, असं काट्याच्या चमच्याने बारीक करून घ्यायचं. आणि पावसाळ्याच्या दिवसात तर खरंच खूप छान असं भरीत लागतं बरं का. कधी पण खाल्लं तर लागते, पण ह्या दिवसात असं गरम गरम खाल्लं तर खूप छान लागतं. मग नंतर कढई गरम केली, त्याच्यात तेल टाकलं, त्याच्यात लसूण टाकला. लसूण चांगला परतून झाल्याच्या नंतर आहे ना त्याच्यात कढीपत्ता टाकला, जिरे, काय काय तुम्हाला जे आवडतं ते टाकून द्यायचं. मग मी नंतर तो कट केलेला कांदा टाकला आणि खूप छान लागते. त्या कांद्यापेक्षा हा कांदा तर खूप छान लागतो. आणि मग नंतर हलवून घेतलं आणि थोडंसं लाल भाजूस तर आहे ना हलवून घ्यायचं. मग नंतर त्याच्यात जिरे, पुन्हा अजून हळद हे असं टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. लालसर भाजून झालं का मग लगेच काय करायचं, आपण जे वांगे भाजून ठेवलेले ते टाकून द्यायचे त्याच्यामध्ये. आणि त्याला आहे ना स्लो गॅसवर असं मस्तपैकी हलवून द्यायचं. मी याच्यात फक्त लाल मिरची पावडर टाकणार आहे. आणि लाल मिरचीच पावडर टाकत असत, कुणी कुणी काय पण टाकतं. हिरवी मिरची तर पण खूप छान लागतं बरं का, पण मला आहे ना लाल मिरचीचंच आवडतं, फक्त लाल मिरची पावडर. आणि जास्त टाकली होती मी आणि खूप छान होतं माहिती आहे का. आणि मग नंतर टाकून दिलं, मिक्स केलं. आणि मिक्स केल्याच्या नंतर थोडंसं झाकून ठेवायचं, कमी गॅसवर हलवून हलवून मध्ये मध्ये हलवत राहायचं. खूप छान होतं. अशा पद्धतीचं पण आहे आणि अजून साधं सिंपल पद्धतीचं आहे बघा, किती छान झालेलं आहे. त्याच्यात कोथिंबीर वगैरे टाकलं, मीठ राहिलं होतं टाकायचं, मग मीठ टाकून घेतलं. अजून थोड्या वेळासाठी त्याला झाकून ठेवलं. इतकं छान झालं होतं, इतकं छान वास येत होता, एकदम छान असं झालं होतं. नक्की करून बघा तुम्ही अशा पद्धतीचं. तुम्ही कसं करता भरीत तेही मला नक्की सांगा. मग नंतर थोड्या वेळ झाकून ठेवलं आणि कोथिंबीर राहिली होती टाकायची, कोथिंबीर टाकली. पुन्हा अजून जी कांद्याची पात असते ना ती टाकली. आणि ह्याने तर खूप चव लागते माहिती का, कांद्याच्या पातीने खूप टेस्ट लागते. आणि हे नक्की टाका, नक्की करून पहा, खूप छान लागतं. थोड्या वेळ ठेवलं नंतर मग हे बघा किती छान झालेलं आहे. मग नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलं मी. आणि नक्की करून बघा तुम्ही कशा पद्धतीचं करता तेही मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि भरीत कसं झालं ते पण नक्की कळवा मला. बाय बाय.